आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोतच, त्याच्यात काही प्रश्नच नाही. तुम्ही स्वप्नातही याचं कधी समजू नका की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडू. पण आता मी जे 2 कार्यक्रम देतोय ते तुम्ही अंमलात आणणार असाल तर आपण सरकारचा गळा पकडू शकतो. काय कार्यक्रम? मी 2 गोष्टी सांगितल्यात. इथे तर माझे आमदार खासदार म्हणजे आमदार जरी तिथला निवडून आलेला असला मतचोरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करून, तरी खासदार आपला आहे आणि तुम्ही सगळे तर आमचेच आहात. मग जाऊन बसायचं तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये आणि त्याला सांगायचं की तुला आम्ही शिवी गाडी काही करणार नाही, तुझी गाडी वगैरे काही फोडत नाही आम्ही, उलट तुझ्यासाठी आम्ही डबा पण घेऊन आलेलो आहे जेवणाचा. आणि त्या जेवणाचा डबा कसा न्यायचा? तुम्हाला आता काही धान्य मिळते ना, तांदूळ कसा स्वच्छ मिळतोय? कसा आहे तांदूळ? अरे अन्नदात्याला आता अन्न वाटलं जातंय. गहू कसा मिळतोय? सडका. तांदळामध्ये किडे, त्याच्यानंतर हायब्रिड. हे मला परवा त्या आजीनी दिलं त्या शेतकरी पहिल्याच बैठकीमध्ये. तेव्हा मी बघितलं अक्षरशः हाता आळ्या पडलेल्या आहेत तांदळामध्ये, गहू किडलेला आहे, सडलेला आहे. त्याचंच सगळं अन्न शिजवा आणि सांगायचं बाबा हे जसं तू आम्हाला वाटलं ना तेच तुला शिजून आम्ही तुला देते, खा पी मस्त ताजा तवाना हो, पण आमचं काम कर. हे काम केल्याशिवाय तुला सोडत नाही, नाही तर मुख्यमंत्र्याला बोलव मग तुला सोडतो. पंचनामे कर. आणि ज्यांचे पंचनामे केलेत, आमची तर मागणी आहे पूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजेत. पण ते देईपर्यंत कर्जमुक्ती तर करायला लावायचीच. पण इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप जी मुख्यमंत्र्यांनी मारले, त्यानुसार खरडून गेलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये, बागायती जमिनीला काय असेल ते तेवढे रुपये, जिरायतीला काय असतील ते, बहुवर्षी काय असेल काय, ह्या सगळ्याला जे जे काय तुम्ही तुमचे शब्दाचे खेळ केलेत ना, ते पहिले पैसे हे तुझ्या पंचनाम्याचा रिपोर्ट पाठव आणि आम्हाला पैसे आमच्या खात्यात जमा करून दे, तर आम्ही इथून तुला सोडतो. आणि दुसरा एक महत्वाचा आणखीन एक भाग की निवडणुका तर येणार. जसं मोदीजींनी नोटबंदी केली होती तशी तुम्हाला महायुती सरकारसाठी वोट बंदी करावी लागेल. तुम्हाला गावाच्या गावाने निर्णय घ्यावा लागेल की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही, जोपर्यंत आम्हाला विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत. अरे असे लेचपेचं बोलून काय होणार आहे? नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत. शाबास. कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत. मग गावागावात बोर्ड लागले पाहिजे ते की जोपर्यंत हे नाही. कारण का निवडणुकीच्या आधी तुम्ही सांगितलं ना, मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री तेव्हा उप होते, भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. आणि आता विचारलं तर सांगतायत आम्ही योग्य वेळेला करू. तुम्हाला योग्य वेळ निवडायची संधी दिली होती, तुम्हाला तारीख लावली, या दिवशी मतदान करा. मग त्यांना सांगायचं की हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देणार नाही. तोंडावर ठणकावून सांगा तर आणि तरच सरकार गुडघ्यावरती येईल, नाहीतर येणार नाही. आहे जरा तुमच्यात आहे ना, प्रत्येक ठिकाणी मला नांगर दिला जातोय, मला आसूड दिला जातोय, पण आसूड माझ्या समोर बसलेला आहे शेतकऱ्याचा. तुम्ही शेतकरी आहात, हातात आसूड आहे. हे कोरडे तुम्ही सरकारवरती ओढले पाहिजेत. आणि बघू ना कोण तुमच्या केसाला धक्का लावतो. शिवसेना आहे तुमच्या सोबत. आता जाब विचारायला लागा. जसं तुम्ही तुमच्या व्यथा माझ्याकडे मांडल्या, नुसत्या व्यथा मांडून नाही चालणार, अश्रू ढाळून काही होणार नाही. एक डोक्यात तिडीक जाऊन उभं राहायला पाहिजे आणि सरकार घाबरलं पाहिजे तुम्हाला. अरे आत्महत्या कसले करता? आत्महत्या अजिबात करायच्या नाहीत. घरदार उघडं पडतंय. काल परवाकडेच राजुरा म्हणजे चंद्रपूरमध्ये एका महिला शेतकरी यशोदा राठोड 68 वर्षाची महिला, तिने आत्महत्या केली. मी समजू शकतो शेतकऱ्याच्या समोर आत्महत्या नाही तर दुसरं काय करू, पण आत्महत्या केली तर प्रश्न सुटत नाहीयेत, प्रश्न वाढतायत. मर्दासारखे उभे राहा. आम्ही आहोत तुमच्या सोबत. आणि दोन निर्णय हे तुम्हाला मान्य असतील तर त्याची अंमलबजावणी मला पाहिजे.